थँक्यू व्हेरी मच. माझा परिचय सांगितला जात असताना आपण सगळ्यांनी टाळ्यांचा गजर करून मला माझं कौतुक केलं, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे सुद्धा खूप मनपूर्वक आभार. माझ्या बोलण्याची मी सुरुवात करत आहे. अत्तदीप भव असा मार्ग सांगणारे गौतम बुद्ध जातीपातींचा विचार न करता 18 पगड जातींच्या लोकांना फक्त त्यांच्या कौशल्याच्या आधारावर निवड करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज. त्यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी असं सांगितलं की धर्म हा आपोआप निर्माण झालेला नसून चातुर्वर्ण्य व्यवस्था सुद्धा ही माणसाची निर्मिती आहे, हे सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे आणि संविधानामध्ये त्याबाबतच्या सगळ्या तरतुदी करून ठेवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांना माझं विनम्र अभिवादन. त्यासोबतच ज्यांच्यामुळे मी आज इथे विचारमंचावर उपस्थित आहे, त्या सगळ्या विचारमंचावरील या कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष डावरे काका, उपाध्यक्ष डावरे साहेब, त्यासोबतच उपस्थित सर्व मान्यवर यांनाही माझा नमस्कार, जय भीम. आपल्या सर्वांनाही माझा नमस्कार आणि जय भीम. बाबासाहेब असं म्हणतात की जो समाज इतिहास विसरतो तो समाज पुन्हा इतिहास निर्माण करू शकत नाही. म्हणून मी इतिहासातल्याच काही बाबी सांगणार आहे आणि अर्थातच या इतिहासातल्या बाबी असल्यामुळे काही शब्द मला तेव्हाचेच वापरावे लागणार आहेत. काही जातींचा उल्लेखही तेव्हा जशा पद्धतीनं केला जात असेल त्याच पद्धतीनं करावा लागणार आहे, हे आपण सगळे समजून घ्याल अशी मी अपेक्षा करते. आपल्या सर्वांना माहीत आहेच की सन 1931 मध्ये पहिली गोलमेज परिषद आयोजित करण्यात आलेली होती. या गोलमेज परिषदेवर काँग्रेसने बहिष्कार घातला होता, पण बाबासाहेबांना माहीत होतं की ही गोलमेज परिषद इतकी महत्वाची आहे की ती फक्त एक बैठक किंवा चर्चा म्हणून नाही, तर तिथे भारताचं भविष्य कसं असणार आहे, म्हणजे भविष्यातला भारत तिथे आकाराला येण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपलं तिथे जाणं खूप महत्वाचं आहे हे ज्यांना वाटत होतं ते अनेक नेते तर गेलेले होतेच, बाबासाहेब सुद्धा प्रामुख्याने तिथे गेलेले होते. बाबासाहेबांचं सगळं शिक्षण अमेरिका, लंडन अशा सगळ्या ठिकाणाहून झालं होतं. अस्खलित इंग्लिश त्यांना येत होतं आणि बाबासाहेबांना आपले सगळे मुद्दे माहीत होते, काय बोलायचं आहे हे सगळं माहीत होतं. म्हणून ब्रिटिशांशी चर्चा करत असताना एका समान पातळीवर त्यांची चर्चा होत होती. बाकीचे सगळे नेते जेव्हा इमोशनली मुद्दे मांडत होते तेव्हा बाबासाहेब एकमेव असे नेते होते जे वस्तुस्थितीच्या आधारावर, तथ्यांच्या आधारावर मुद्दे मांडत होते. भारतातली जातीय व्यवस्था कशी आहे आणि या सगळ्या जातीय व्यवस्थेचा परिणाम समाजकारणावर कसा होतो आहे, अर्थकारणावर कसा होतो आहे आणि सामाजिक प्रतिष्ठेवर सुद्धा कसा होतो आहे, हे सगळं ते व्यवस्थितरित्या तिथे मुद्दे मांडत होते. आणि इतकंच नाही तर सगळ्या प्रॉब्लेम सांगत असतानाच देश विदेशातले उदाहरणं देऊन त्या देशांनी त्या समस्यांवर उपाय कसे काढलेले आहेत आणि आपल्या सामाजिक परिस्थितीमध्ये भारतीय सगळी व्यवस्था बघता आपण त्यावर काय उपाय केले पाहिजे हे सुद्धा सगळं ते सांगत होते. थोडक्यात एका वाक्यात सांगायचं जरी झालं तरी गोलमेज परिषदेमध्ये अनेक नेत्यांनी आपापले मुद्दे मांडले होते, पण अगदी उठून दिसले, लख्ख प्रकाशासारखे उठून दिसले ते बाबासाहेब. आणि बाबासाहेबांनी गोलमेज परिषद जी गाजवली, गांधीजींपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचली की गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब असे त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत की सगळ्यांची चर्चा एकीकडे आणि फक्त बाबासाहेबांची चर्चा एकीकडे आहे. आणि मग अर्थातच गांधीजींना असं वाटलं की या बाबासाहेबांना आपणही भेटलं पाहिजे. तोपर्यंत गांधीजींची आणि बाबासाहेबांची भेटही झालेली नव्हती. गांधीजी तब्बल 22 वर्षांनी बाबासाहेबांपेक्षा मोठे होते, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना एक पत्र पाठवलं आणि त्यामध्ये असं लिहिलं की मला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे, तर मी तुमच्या भेटीला येऊ की तुम्ही माझ्या भेटीला याल. आणि अर्थातच बाबासाहेब कणखर भूमिका घेणारे असले तरी सुद्धा ते तेवढेच संस्कारी आणि तेवढेच विनयशील होते. ज्येष्ठतेचा आदर केला पाहिजे हे त्यांना माहीत होतं, म्हणून त्यांनी स्वतःच सांगितलं की मीच आपल्या भेटीला येतो. आणि बाबासाहेब जेव्हा गांधीजींच्या भेटीला गेले, सुरुवातीलाच गांधीजी त्यांना असं म्हणाले की मी असं ऐकलं आहे, वाचलं आहे की तुम्ही नेहमीच माझ्या विरोधामध्ये काही बोलत असता, काही लिहित असता.
एवढा वाईटपणा माझ्याबद्दल कशासाठी? आणि पुढे गांधीजी असंही म्हणाले की जेव्हा तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून ह्या अस्पृश्यता निवारणाचं काम मी करत आहे. बाबासाहेब, मी जे म्हटलं, संस्कारी होते, विनयशील होते, पण त्याच वेळेस कणखर भूमिका घेणारे होते. आणि अर्थातच मला त्यांच्यातली ह्या प्रसंगातली ती बाब अतिशय आवडली की एका समान पातळीवर जो तुमचा मी विनय राखला पाहिजे, आदर सन्मान केला पाहिजे, तो मी करेन, पण जेव्हा मुद्द्याचा प्रश्न येईल, तत्वाचा प्रश्न येईल, तेव्हा माझी भूमिका मी अत्यंत ठामपणाने मांडेन. आणि म्हणून गांधीजींनी जेव्हा असं म्हटलं की तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी अस्पृश्यता निवारणाचं काम करत आहे, तेव्हा बाबासाहेब ताबडतोब उत्तरले की जेव्हा कोणत्याही वृद्ध माणसांना ठोस मुद्दा काही चर्चेचा मांडता येत नाही तेव्हा हा प्रत्येक वृद्ध माणूस आपल्या वयाचा आधार घेतो. झालं, तिथेच त्यांना शांत बसावं लागलं. पण तरीही गांधीजी सुद्धा एक मोठे नेते होते, राजकीय नेते होते, त्यामुळे समोरच्याशी बोलायचं कसं ह्या त्यांच्याही भूमिका ठरलेल्या होत्याच. म्हणून आम्ही सुद्धा अस्पृश्यांसाठी काय करत आहे हे सांगताना गांधीजी असं म्हणाले की तब्बल 20 लाखांची तरतूद काँग्रेसने अस्पृश्यता निवारणासाठी केली आहे. 20 लाख रुपये आम्ही खर्च करणार आहोत फक्त या अस्पृश्यता निवारणासाठी. तेव्हा बाबासाहेब काय म्हणाले? ते म्हणाले तुमच्या एकाही पैशाची आम्हाला आवश्यकता नाही. त्याऐवजी पैसे खर्च करण्याच्या ऐवजी तुम्ही फक्त 2च गोष्टी करा. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा काँग्रेस सदस्य जो आहे त्या प्रत्येक काँग्रेस सदस्याकडून लिहून घ्या की मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अस्पृश्यतेचं पालन करणार नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्ही ही करा की आमच्या मुला मुलींना तुमच्या घरामध्ये सुद्धा काम करू द्या आणि आठवड्यातून एकदा किंवा महिन्याभरातून एकदा त्यांच्या सोबत आणि आमच्या कार्यकर्त्यांसोबत तुम्ही एकत्र जेवण घ्या. अर्थातच आपल्या सगळ्यांना माहित आहेच की हे दोन्हीही मुद्दे मान्य झाले नाही आणि मग ती चर्चा तिथेच थांबली. गांधीजींचे आणि बाबासाहेबांचे मतभेद सतत होतच होते. जेव्हा अस्पृश्यांसाठी एक स्वतंत्र मतदारसंघ असला पाहिजे हे ठामपणानं मत बाबासाहेब मांडत होते तेव्हा सुद्धा गांधीजींचा त्याला खूप जास्त विरोध झाला. आपण जर इतिहास बघितला तर लक्षात येईल की आतापर्यंत गांधीजींनी जे आमरण उपोषण केलेले होते ते सगळे उपोषण एका इन्स्टिट्यूशनच्या विरोधात होते, ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये होते. पण गांधीजींच्या आयुष्यातलं हे एकमेव उपोषण असं होतं जे एका व्यक्तीच्या विरोधामध्ये होतं आणि ती व्यक्ती होती बाबासाहेब. कारण तेही तेवढेच ठाम होते की अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असला पाहिजे. आणि मग शेवटी गांधीजींनी आमरण उपोषण आरंभलं आणि पुढे काय झालं ते आपल्याला माहित आहे. पण या दरम्यान जोपर्यंत त्यांची चर्चा चालू होती आणि बाबासाहेब एक पाऊल तरी मागे हटावेत याच्यासाठी गांधीजी प्रयत्न करत होते तेव्हा त्या चर्चेदरम्यान एक क्षण असा आला की बाबासाहेबांचा संताप अनावर झाला. ताबडतोब ते उठले, निघून जाण्यासाठी निघाले आणि निघता निघता ते म्हणाले की मी कोणत्याही महात्म्यांवर विश्वास ठेवत नाही. मला माहित आहे की हे महात्मे लोक फक्त येतात आणि धूळ उडवत निघून जातात, प्रत्यक्षात ते काहीही करत नाहीत. असं म्हणून जेव्हा बाबासाहेब तरातरा निघून गेले तेव्हा गांधीजींचे सचिव जे होते मणिभाई देसाई, मणिभाईंनी गांधीजींना सांगितलं की बाबासाहेबांना तुम्ही जरा वेगळ्या पद्धतीनं हाताळायला हवं होतं. कारण हे दलित लोक जे असतात ना त्यांच्यासोबत अतिशय जपून वागावं लागतं आणि त्यांच्या कलेनं घेत त्यांना हाताळावं लागतं. हे ऐकल्यानंतर गांधीजी अचानक चमकलेच. म्हणजे तोपर्यंत त्यांना माहित नव्हतं की बाबासाहेब अस्पृश्य समाजातले आहेत आणि ते इमिजिएटली म्हणाले की शक्यच नाही, बाबासाहेब हा दलित मनुष्य असूच शकत नाही, हा मनुष्य एक ब्राह्मणच असू शकतो आणि एवढी बुद्धिमत्ता फक्त एका ब्राह्मणाच्याच डोक्यात असू शकते. विचार कोणते होते त्या पद्धतीचे हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि जेव्हा त्यांना असं वाटत होतं की हे बाबासाहेब सगळं करतायत आणि मणिभाईंची त्यांची चर्चा चालू होती तेव्हा एका ठिकाणी गांधीजी असंही म्हणाले की मला असं वाटतं की तो ब्राह्मणच असला पाहिजे, फक्त एक चांगल्या हृदयाचा ब्राह्मण असला पाहिजे, ज्याला समाजातल्या दुसऱ्या कोणत्या लोकांवरही अन्याय होत असेल तर तो त्याला अन्याय पाहावत नसेल म्हणून ते हे सगळं काम करत असेल. म्हणजे बुद्धिमत्ता इतकी अचाट आहे
की हा त्या समाजात जन्माला येऊ शकतच नाही, असं गांधीजींना त्या क्षणी वाटलेलं होतं. आणि खरंच बाबासाहेबांची बुद्धिमत्ता अचाटच होती. सयाजीराव गायकवाडांनी जी 3 वर्षांसाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली होती, त्या 3 वर्षांमध्ये त्यांनी केवढं शिक्षण घेतलं. त्यांनी MA इकॉनॉमिक्स तर केलंच, त्यासोबतच वेळ कमी आहे, कमी वेळात मला जास्तीत जास्त ज्ञान संपादन केलं पाहिजे म्हणून MA इकॉनॉमिक्स करत असतानाच त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान या सगळ्या विषयांचा सुद्धा अभ्यास केला. आणि या सगळ्या विषयांचा अभ्यास केल्यानंतर शिष्यवृत्ती संपल्यावर कराराप्रमाणे ते पुन्हा जेव्हा सयाजीराव गायकवाडांकडे नोकरीसाठी गेले, तेव्हा त्यांची तीच बुद्धिमत्ता पाहून सयाजीरावांनी म्हणजे शिष्यवृत्ती सुद्धा दिली होती त्यांच्या बुद्धिमत्तेसाठीच. आणि आता त्यांची बुद्धिमत्ता पाहूनच त्यांनी मिलिटरी सेक्रेटरी हे अतिशय मानाचं आणि प्रतिष्ठेचं पद त्यांना दिलं. अतिशय महत्वाचं, त्या सगळ्या शासन प्रशासन व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्वाचं असणारं ते पद त्यांनी बाबासाहेबांना दिलं. पण अर्थातच सयाजीराव गायकवाडांकडे सुद्धा काय झालं हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हे सगळं चालू असताना आणखी एक प्रसंग मला अवश्य सांगावासा वाटतो. ते वर्ष होतं 1929 आणि बाबासाहेबांचं त्यावेळी वय होतं 38 वर्ष. या 38 वर्षामध्ये बाबासाहेबांनी काय काय अचीव केलेलं होतं? भरपूर साऱ्या डिग्रीज तर घेतलेल्या होत्याच, म्हणजे हायली क्वालिफाईड हा शब्द सुद्धा कमी पडावा एवढे जास्त ते शिकलेले होतेच. ते पत्रकार म्हणून नावारूपाला आलेले होते, ते बॅरिस्टर झालेले होते, तोपर्यंत त्यांचा महाडचा सत्याग्रह झालेला होता, मनुस्मृतीचं दहन त्यांनी केलेलं होतं, वंचितांचं एक मोठं नेतृत्व म्हणून ते उदयाला आलेले होते. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अस्पृश्यांनी ज्या तक्रारी केलेल्या आहेत हिंदूंच्या विरोधात किंवा जातीभेदांच्या संदर्भानं, तर त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी ब्रिटिशांनी एक समिती गठीत केलेली होती आणि त्या समितीचे सदस्य बाबासाहेब सुद्धा होते. मग एकदा असेच चौकशीसाठी ते एका ठिकाणी जाणार होते. 2 जिल्हे त्यांना देण्यात आले होते, त्या जिल्ह्यामधल्या सगळ्या तक्रारींची चौकशी त्यांना करायची होती. जेव्हा ते 40 गावच्या रेल्वे स्टेशनवर उतरले तेव्हा धुळे मार्गावरच्या एका गावामध्ये त्यांना जायचं होतं. तिथल्या जातीय हिंदू लोकांनी महारवाड्यावर पूर्णतः बॅन लावला आहे, त्यांना वाळीत टाकलेलं आहे, त्यांना माहीत झालं होतं. म्हणून त्याच तक्रारीची चौकशी करण्यासाठी ते तिथे जाणार होते. खरं तर 40 गाव पासून म्हणजे त्या रेल्वे स्टेशन पासून तो महारवाडा जो होता तो अवघ्या 2 मैलाच्या अंतरावर होता. म्हणजे जर शक्य झालं असतं तर पायी सुद्धा जाता येणं शक्य होतं. पण त्यांच्या स्वागतासाठी जे समाज बांधव आलेले होते त्यांना अजिबात ते योग्य वाटे ना की आपला एवढा मोठा नेता आपल्यासाठी आलेला आहे आणि त्याला एवढ्या उन्हामध्ये पायी चालवत न्यावं, त्यांना अजिबात वाटलं नाही. म्हणून त्यांनी त्यांना तिथेच थांबवलं. हार तुरे घालून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं, तरीही त्यांना थांबवलं आणि तब्बल 1 तासानंतर शेवटी एक टांगा आला. या टांग्यामध्ये बाबासाहेब बसले आणि टांगा जसा निघाला तसे बाकीचे लोक जे त्यांच्या स्वागतासाठी आले होते ते सुद्धा त्यांच्या अगोदर पोहोचायचं म्हणून शॉर्टकटने ते सुद्धा निघून गेले. आता हा रस्ता असा होता की नदीवरचा एक पूल सुद्धा ओलांडायचा होता आणि ह्या टांगेवाल्यानं टांगा हाकला आणि अवघ्या 200 मीटरवर एका कार सोबत जोरदार टक्कर होता होता वाचली. बाबासाहेबांना क्षणभर वाटलं की टांगेवाला हा असा कसा की गाडी येते त्याला समजलं नाही आणि असा ऍक्सिडेंट होता होता वाचला. पण पुढे तर एका ठिकाणी असं झालं की त्या नदीच्या पुलावर जायचं असताना एका मोठ्या दगडाला तो टांगा इतक्या जोरदार पद्धतीनं आपटला की टांगा आणि घोडा तर पाण्यामध्ये पडलेच, पण बाबासाहेब अक्षरशः त्या टांग्यातून उडाले आणि एका फरशीवर जाऊन पडले. त्यांना मार इतका जबरदस्त लागलेला होता की ते तिथेच बेशुद्ध पडले. भरपूर सारे त्यांना फ्रॅक्चर्सही झालेले होते आणि नंतर बराच काळ त्यांच्या हालचालींवर त्यांना खूप मर्यादा लावलेल्या होत्या डॉक्टरांनी. पण जेव्हा त्यांनी माहिती घेतली की हे असं कसं झालं, का झालं असेल, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हे माझे समाज बांधव जे माझ्या स्वागतासाठी आले होते, मी पायी जावं अशी त्यांची अपेक्षा नव्हती. म्हणून टांगा आणण्यासाठी त्यांनी सगळ्या टांगेवाल्यांची खूप मनधरणी केली, पण कोणीही टांगेवाला तयार नव्हता एका अस्पृश्य माणसाला आपल्या टांगेत बसवायला आणि त्याचा टांगा हाकायला. म्हणून शेवटी कुठेतरी एका टांगेवाल्यासोबत तडजोड अशी झाली की माझा टांगा मी तुला भाड्याने देईन, पण मी चालवणार नाही. तुमच्यातल्या एखाद्या अस्पृश्य माणसाला घेऊन मी जाणार नाही, तुमचा टांगा लागलास तर तुम्हीच हाका.
आणि एका समाज बांधवाला असं वाटलं, त्याचं एवढं जीवापाड प्रेम बाबासाहेबांवर होतं की त्याला वाटलं की ठीक आहे, बाबासाहेबांसाठी मी टांगा हाकेल. पण अर्थातच टांगा हाकण्याचं कौशल्य त्याच्याकडे नव्हतं आणि त्या प्रेमापोटी एवढं सगळं घडलेलं होतं. जेव्हा बाबासाहेबांचं ते पुस्तक मी वाचलं ना, वेटिंग फॉर अ विजा, त्याच्यामध्ये हा प्रसंग उल्लेखित केल्यानंतर बाबासाहेब तिथे असं लिहितात की त्याच दिवशी मला असं कळालं, एक टांगेवाला हिंदू जो एका सामान्य नोकरापेक्षा अधिक काहीही नाही, तो टांगेवाला हिंदू सुद्धा स्वतःला श्रेष्ठ समजतो त्या अस्पृश्य माणसापेक्षा जो माणूस स्वतः बॅरिस्टर आहे. आणि आपल्याला माहित होतंच, सयाजीराव गायकवाडांकडे सुद्धा हे असेच अपमान त्यांना झेलावे लागलेले होते. तेव्हा इतके उच्च शिक्षित असताना सुद्धा तिथला शिपाई म्हणजे इव्हन रेल्वे स्टेशनवर आणायला जाण्यासाठी सयाजीरावांनी हुकूम दिलेला असतानाही कोणीच त्यांना रेल्वे स्टेशनवर आणण्यासाठी गेलं नाही. कारण असेल तो मिलिटरी सचिव या पदावर नियुक्त होणारा मनुष्य, असेल तो भरपूर शिकलेला मनुष्य, पण शेवटी आम्ही हिंदू आहोत आणि ह्या अस्पृश्य माणसाची किंमत आमच्यापेक्षा जास्त नाही असं त्या शिपायांना, त्या लोकांनाही वाटत होतं. ज्याच्यामुळे ते कोणी त्यांना आणण्यासाठी तर गेले नव्हतेच. इव्हन जेव्हा बाबासाहेब आपल्या ऑफिसमध्ये बसत असत तेव्हा त्यांच्या फाईल्स त्यांच्या टेबलवर फेकून दिल्या जात असत की स्पर्श व्हायला नको म्हणून. आणि इतकंच नव्हे तर जेव्हा बाबासाहेबांची येण्याची आणि जाण्याची वेळ होत असे तेव्हा तो गालीचा जो अंथरलेला असायचा तो गालीचा शिपाई लगेच उचलून ठेवायचे की त्या गालीच्याला सुद्धा या माणसाचा स्पर्श झाला नाही पाहिजे. एवढे सगळे अपमान गिळल्यानंतरही जेव्हा सयाजीरावांकडेच असताना त्यांच्या आयुष्यात तो क्षणही आला की एका मध्यरात्री त्यांना सगळ्या सामानासहित बाहेर हाकलून देण्यात आलं, बाहेर काढून देण्यात आलं, तेव्हा एका झाडाखाली ते इतके डोळ्यातून अश्रू गाळत बसले होते की हे असं माझ्यासोबत काय होतंय. खरं तर आपण विचार केला ना तर बाबासाहेब फॉरेन मध्ये गेले असते तर कित्येक गालीची अंथरूण त्यांचं स्वागत तिथे झालं असतं. कारण त्यांची बुद्धिमत्ता आणि त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण काय करू शकतो हे सगळ्या पाश्चात्य देशांना कळालेलं होतं, पण दुर्दैवाने इथल्या लोकांना ते कळालेलं नव्हतं. म्हणून जेव्हा बाबासाहेब अश्रू ढाळत होते तेव्हा त्यांनी स्वतःच भूमिका बघण्याऐवजी किंवा माझं आणि माझ्या फॅमिलीचं आयुष्य सुखकर व्हावं अशी भूमिका घेण्याच्या ऐवजी त्यांनी विचार असा केला की मी एवढा शिकलेला असतानाही, एवढ्या मोठ्या पदावर असतानाही हे लोक जर माझ्याशी असं वागत असतील तर जे माझे बांधव अद्याप शिक्षणाचा वारा सुद्धा ज्यांना लागलेला नाही त्यांच्याशी हे लोक कसं वागतील. आणि तिथे मग त्यांनी पुन्हा एकदा संकल्प केला की माझं संपूर्ण आयुष्य मी माझ्या समाज बांधवांसाठीच वापरेन. आणि तीच ती संकल्पभूमी. म्हणजे आपण काय पाहतोय, अगदी लहानपणापासून अगदी अखेरपर्यंत संघर्षच त्यांच्या वाटेला होता. जेव्हा लहान होते तेव्हा वर्गाच्या बाहेर गोनपाटावर बसून त्यांना शिकावं लागत होतं आणि जेव्हा उच्च शिक्षित झाले, मी पुन्हा एकदा सांगेन की हायली क्वालिफाईड, उच्च शिक्षित हा शब्दही कमी पडावा इतके ते शिकलेले होते. उच्च शिक्षित असतानाही त्यांना पुन्हा अपमानालाच सामोरं जावं लागत होतं. आणि असं सगळं असतानाही मला खूप महत्वाची गोष्ट ही वाटते आणि सगळ्याच भारतीय आणि त्यांचं यासाठी ऋणी असलंच पाहिजे असं मला वाटतं की या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब किंवा हा झालेला अपमान जे सगळं त्यांना झेलावं लागलं त्या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब संविधानात कुठेच पडलं नाही ना, त्यांच्या वागण्यात कुठे पडलं. म्हणजे ते माणसांचा तिरस्कार करत नव्हते, ते त्या वृत्तीचा तिरस्कार करत होते. अन्यायाच्या विरोधात ते आवाज उठवत होते, पण त्यामुळे सुडाची भूमिका ते अजिबात घेत नव्हते. कुणाबद्दल, त्या एका पर्टिक्युलर समाजाबद्दल आकस त्यांच्या मनामध्ये अजिबात नव्हता. उलट आपण व्यवस्थित आपल्या समाज बांधवांसाठी सगळं त्यांना माझ्या नंतरही व्यवस्थित जगता येईल यासाठी काय तरतुदी केल्या पाहिजे यासाठी ते आयुष्यभर झगडत राहिले. आणि मी म्हटलं तसं संविधानातही त्याच सगळ्या तरतुदी त्यांनी केल्या. संविधानाच्या संदर्भातही असं म्हटलं जातं की काही जण तेही म्हणतात की शिल्पकार त्यांना का म्हणायचं, तर येस, त्यांना शिल्पकार म्हणावंच लागेल. कारण मसुदा समितीचे एकंदरीत सदस्य जे काही होते त्या प्रत्येकाचे असे काही ना काही कारण होते की शेवटी संपूर्ण जबाबदारी एक हाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच ती निपटली. आणि इतकंच नव्हे तर त्या काळामध्ये त्यांची तब्येत खूप खराब होती.
तरीही त्या तब्येतीची पर्वा न करता माझ्या बांधवांसाठी मी हे बघितलंच पाहिजे आणि या सगळ्या तरतुदी केल्याच पाहिजे, म्हणून ते अविश्रांतपणे त्या संविधान निर्मितीचं काम करत होते. आणि ज्या पद्धतीनं, ज्या रीतीनं ते सगळे चर्चा करत होते, मुद्दे मांडत होते, त्यांचं अफाट ज्ञान ते वापरत होते, देशोदेशांमध्ये काय काय घडतं आहे हे ते सगळं सांगत होते, त्या सगळ्या गोष्टी बघता मसुदा समितीचं अध्यक्ष होण्यासाठी त्यांच्यापेक्षा पात्र दुसरी कोणतीच व्यक्ती नव्हती, असं आपल्याला छाती ठोकपणे आजही म्हणता येतं. जेव्हा मुद्दा असा आला की काही मुद्द्यांवर मतभेद होत आहेत, हे असं हवं का तसं हवं, तेव्हा मग एक सूर असाही निघाला की जिथे असे मतभेद होतील तिथे आपण मतदान घेऊ. पण तिथेही बाबासाहेबांनी तेच सांगितलं की मतदान घ्यायचं नाही, उलट आपण चर्चा करू. जे काही मुद्दे कुणाला मांडायचे असतील सखोल चर्चा त्या मुद्द्यावर होईल, पण जेव्हा निर्णय घेतला जाईल तेव्हा तो एकमतानंच घेतला जाईल. आणि म्हणून खरोखर जे काही निर्णय झाले ते शेवटी सखोल चर्चा झाली. जिथे जिथे त्यांना पुरावे देणे गरजेचं होतं, जिथे जिथे वस्तुस्थिती आकडेवारी सांगणं गरजेचं होतं, तिथं तिथं त्या सगळ्या पद्धतीनं बाबासाहेबांनी मांडलं. आणि म्हणून संविधान जे तयार झालं ते एकमतानंच तयार झालेलं आहे. आणि असंही मी एका ठिकाणी वाचलं तेव्हा मला खरंच फार छान वाटलं. बाबासाहेब स्वतः असं म्हणतात की जेव्हा कोणी मला असं म्हणतं की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही सगळी तत्व तुम्ही फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतली आहेत ना, तेव्हा मी त्यांना उत्तर असं देतो, बाबासाहेब म्हणतात, तेव्हा मी त्यांना उत्तर असं देतो की ही सगळी तत्व फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेण्याची मला गरजच नाही, कारण ही सगळी तत्व मी तथागत गौतम बुद्धाकडून घेतलेली आहेत. लहानपणी त्यांच्या हाती गौतम बुद्धांचं चरित्र काय पडलं, त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळाली आणि अखेरीस त्यांनी बौद्ध धर्मातच प्रवेश केला. तोही इतिहास आपल्याला सगळ्यांना माहित आहे. म्हणजे संविधानाच्या संदर्भात एवढा सगळा विचार करत करत एक एक मुद्दा त्याच्यामध्ये घेत, सगळ्या तरतुदी, सगळे कलम, सगळे मार्गदर्शक तत्व त्यामध्ये अस्तित्वात आलेले आहे. आणि म्हणूनच आम्ही भारतीय लोक या शब्दांनी सुरू झालेलं संविधान, आपल्याला त्याचं रक्षण करावंच लागेल. संविधान आपलं रक्षण करतंय, आता आपण त्याचं रक्षण करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून संविधान सभेच्या अखेरच्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की संविधान कितीही चांगलं असलं तरी राबवणारे लोक जर वाईट असतील तर हे संविधान मदत करू शकणार नाही, काहीही करू शकणार नाही. हे लोक म्हणजे कोण? शासन चालवणारे, प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी असे सगळे? अजिबात नाही. हे लोक म्हणजे आपण सगळे जण, प्रत्येक भारतीय मतदार म्हणजे आपण ह्या सगळ्या लोकांमध्ये येतो. आपण जर व्यवस्थितरित्या जागरूकपणानं एक मतदार म्हणून वावरलो नाही, संविधानामध्ये कसे कसे बदल होत आहेत किंवा काय घडत आहेत या गोष्टींकडे जर एक जागरूक मतदार म्हणून आपण लक्ष दिलं नाही, तर कदाचित आपणही त्या वाईट लोकांमध्येच असू का याचा विचार केला पाहिजे. लोक म्हणजे संविधान चालवणारे लोक म्हणजे फक्त शासन प्रशासन नव्हे, तर प्रत्येक मतदार मनुष्य. कारण असं म्हणतात की शोषण ज्यांना करायचं आहे ते तर शोषण करणारच आहे, त्यांना काहीही सांगून फायदा होणार नाही. पण ज्यांचं शोषण झालेलं आहे आणि ज्यांना शोषणाचा ऑलरेडी इतिहास त्यांनी जगलेला आहे, त्यांना मात्र कायम जागरूकच राहावं लागेल. कारण जेव्हा अधिकार हिरावले जातात तेव्हा ऍट अ टाइम अधिकार हिरावले जात नाही, ते स्टेप बाय स्टेप हिरावले जातात. आणि आपल्या कदाचित लक्षातही येत नाही की आपल्या अधिकारांवर काही गदा येत आहे का. आणि जेव्हा गदा आली हे समजतं तोपर्यंत सगळं काही हातातून निघून गेलेलं असतं. म्हणून आपण प्रत्येक जणांना जागरूक असलंच पाहिजे. मतदार म्हणून फक्त मतदान करण्यासाठीच नव्हे, तर त्यानंतर सुद्धा आपण एक भारतीय नागरिक म्हणून जागरूक असलं पाहिजे. आणि मतदानाच्या संदर्भात म्हणायचं झालं तर मतदान खरंच आपण किती जागरूकतेनं केलं पाहिजे, विचारपूर्वक केलं पाहिजे, हे आपल्याला कळायला हवंच. एका हॉस्टेलमधलं एक उदाहरण देते. त्या हॉस्टेलमध्ये 100 विद्यार्थी होते आणि दररोज सकाळी त्यांना नाश्त्याला उपमा दिला जात असे. दररोज उपमा खाऊन ते पोरं कंटाळले आणि त्यांना वाटायला लागलं की काहीतरी व्हरायटी पाहिजे. दररोज वर्षभर उपमा खातोय आम्ही, पुढची वर्ष उपमाच खात राहणार आहे, काहीतरी यात बदल झाला पाहिजे. या पोरांमध्ये अशी काहीतरी चलबिचल चालू झाली हे वॉर्डनला कळालं.
वॉर्डनही मोठा हुशार, त्यानं 100 पोरांना एकत्र बोलावलं आणि उपमा नकोय तुम्हाला ना, ठीक आहे, हरकत नाही, आपण त्यावर मतदान घेऊ म्हणून सांगितलं. त्यावर मतदान घेतलं गेलं आणि पुढच्या दिवसापासून नाश्त्यात काय द्यायला सुरुवात झाली? उपमा. का झालं असं? कारण 20 जणांनी पर्याय देताना उपमा हा पर्याय दिला होता की नाश्त्यात आम्हाला उपमा हवा आहे. बाकीचे 80 जण जे होते त्यातल्या 4-5 जणांना असं वाटलं होतं आपण काही लिहिलं तर काय फरक पडणार आहे, त्याच्यामुळे ते निघून गेले होते. त्यांनी काहीही लिहिलंच नव्हतं. आणि बाकीचे जे 75 जण असतील त्या 75 काय लिहिलेलं होतं? मग कोणी पोहे लिहिलं, कोणी बटाटा वडा लिहिलं, कोणी साबुदाण्याची उसळ लिहिलं, कोणी मटकीची उसळ लिहिलं. म्हणजे 75 मत विभागले गेले. 5 जणांनी मतदान केलंच नाही आणि म्हणून पुन्हा नाश्त्यात यायला सुरुवात झाली उपमा. मतदान जर आपण व्यवस्थितरित्या विचारपूर्वक केलं नाही तर त्याचे दूरगामी परिणाम समाजाला भोगावे लागतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यावेळेस आपला तो अधिकार, आपला हक्क, आपलं कर्तव्य म्हणून ते व्यवस्थितरित्या आपण कसं बजवायचं याचा विचार खूप अगोदरपासून केलेला असला पाहिजे. म्हणजे ऐन मतदानाच्या दिवशी तिथे गेल्यानंतर आता कुणाला मतदान करू हा विचार आपल्या डोक्यात येणार नाही, कारण आपण आपल्या विचारावर ठाम असू की मला मतदान कुणाला करायचं आहे. या अर्थाने आपण प्रत्येकानं जागरूक असलं पाहिजे. आणि त्याच अर्थानं रिपीट करते की बाबासाहेब जे म्हणाले होते की संविधान कितीही चांगलं असलं तरी जर राबवणारे लोक कुचकामी असतील तर हे संविधान सुद्धा वाईट झाल्यावाचून राहणार नाही. सो आपण प्रत्येकानं तेवढं अवेअर असलं पाहिजे. आणि ह्या संविधानाला आपण, जर संविधानामुळे आपल्याला ताकद मिळते, आज इथे आपण बोलू शकत आहोत, आज आपण सगळेजण इथे भेटलो आहोत, वेगवेगळ्या स्वातंत्र्याचे प्रकार एकत्र आले आहेत आणि म्हणून आज आपण इथे सगळे भेटलो आहोत. की संचार स्वातंत्र्य आहे म्हणून मी तिथून इथपर्यंत येऊ शकले, विचार स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून मी बोलू शकत आहे. तुम्हालाही इथे येण्यासाठी स्वातंत्र्य होतं म्हणून तुम्ही इथे आलात, तुम्हाला कोणी रोखलं नाही की तशा कार्यक्रमांना जायचं नाहीये म्हणून. या सगळ्या गोष्टींमुळे, म्हणजे संविधानामुळेच आजही जेव्हा आपण इथे भेटतो आहोत तेव्हा आता या संविधानालाही ताकद देण्याचं काम आपण प्रत्येकानं केलं पाहिजे. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण काही बाबी आणखी लक्षात घेतल्याच पाहिजे. की बाबासाहेबांनी तेही सांगितलं की कायद्याचा आदर करा. जेव्हा इतक्या सगळ्या गोष्टी होत होत्या, अवहेलना होत होती, अपमान होत होते, तेव्हा जाळपोळ वगैरे वगैरे कोणत्याही गोष्टी त्यांनी नाही केल्या. त्यांनी सनदशीरच मार्ग घेतले, कायदेशीरच मार्ग अवलंबले. महाडचा सत्याग्रहासारखा सुद्धा विषय जेव्हा झाला तेव्हा सुद्धा त्यांनी कायदेशीर लढाई लढली. कागदपत्राच्या आधारावर हे महाडचं 14 तळ खरंच सर्वांसाठी खुलं झालं पाहिजे हा निर्णय प्राप्त करून घेतला आणि सनदशीर मार्गानेच त्यांनी त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक भूमिका घेतली. भलेही समाजातल्या काही गोष्टी बदलण्यासाठी कायदे करावे लागले, पण तेही कायदे त्यांनी सनदशीर मार्गांनी केले. आणि याच सगळ्या सनदशीर मार्गांचा स्वतः अवलंब केलेला असल्यामुळे संविधानामध्ये त्याही तरतुदी आहेतच ज्या आपल्याला सांगतात की आपण कायदेशीररित्याच वागलं पाहिजे. आणि त्यासोबतच संविधानामध्ये एक महत्वाची सुद्धा गोष्ट सांगितली जाते, तीही आपण लक्षात घेतली पाहिजे. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, अख्खा दिवस किंवा अख्खा आठवडा मला संविधानावर बोलायचं तर द्यावा लागेल, त्यामुळे मोजक्या काही गोष्टी सांगत आहे.